आणि त्याचं दीपाला सांगितलं. आता स्वाती आणि दीपाची एक मॅचिंग झाली. म्हणजे तुम्हाला अनुभव आला म्हणून तुम्ही स्वाती आणि दीपाला सांगितलं. मग तुम्हाला कंपनी काय करते, तुमच्या माध्यमातून ह्यांनी सेल म्हणजे औषधे घेतली, तुमच्या अकाउंटवर कंपनी 500 रुपये पाठवते. बरोबर. मग पुढे जाऊन जसं तुम्हाला लेफ्ट राईट मध्ये काम असतं तसं स्वातीला आणि दीपाला असतं. बघितोय. त्यांना बी काहीतरी त्यांच्या घरी अनुभव येतो चांगला वागा, मग ती लोकांपर्यंत प्रमोट करतातच. आता हे तर आपण म्हणू ए ला दिलं, बी ला दिलं, तर सी ला, डी ला. समजा आता स्वातीची एक मॅचिंग झाली, स्वातीने अनुभव आला म्हणून 2 लोकांपर्यंत सांगितलं. स्वातीची एक मॅचिंग होती, दीपाची एक मॅचिंग होती. मग दीपाला तिने सेलिंग केलं मग तिला 500 येतात, आणि स्वातीने केलं त्यामुळे तिला 500 येतात. आता इथं तुमचा दीपाचा ह्यांचा काय संबंध आहे का? नाही. पण तरी तुम्ही कामात आणल्यामुळे स्वातीला आणि दीपाला कंपनी तुमच्या अकाउंटवर 1000 रुपये पाठवते. बघा. मग पुढे जाऊन ह्याला एला बी तशी सिस्टम आहे, बीला तशी, सीला लोक वाढत चालतात. म्हणजे आम्हाला आता साधारणतः कसं काय 15-20 हजार एका दिवसामध्ये पेमेंट पडतं का, तर तेवढी लोक त्यांच्या अंडर खाली काम करतात तुमच्या खाली. म्हणजे सरांच्या. माझ्या आता नवीन आहे, मी करतात थोडेफार, मला बी येतात. मग पुढे जाऊन काय होतं, पुढे जाऊन मग इकडं ह्या राईटला 10 जोड्या आणि लेफ्टला 10 जोड्या होत्या, म्हणजे औषध विकतात एका दिवशी. मग तुमच्या अकाउंटवर 10 जोड्या झाल्या, कंपनी 5000 रुपये पाठवते. परत पुढे जाऊन ती वाढत चालतं काम, 20 जोड्या झाल्या पण परत कंपनी 10,000 पाठवते. पुढे जाऊन 30 जोड्या झाल्या, कंपनी तुमच्या अकाउंटवर 15,000 रुपये पाठवते. मग इथं पुढे जाऊन तुम्ही म्हणता कॅपिंग लागतं, म्हणजे इथं पुढे जाऊन म्हणजे एका दिवसात तुम्ही 500 ते जास्तीत जास्त 15,000 रुपये घेऊ शकता. मग समजा तुमच्या आता 40 जोड्या झाल्या एका दिवशी, तरी बी तुम्हाला 15,000 येणार का, तर एका दिवसात लिमिट आहे. ह्याच्यावर तुम्ही एका दिवसात घेऊ शकत नाही एका प्लॅनवर. मग हे राहिलेले 10 एडिट ना पुढल्या दिवसासाठी फॉरवर्ड केले जातात, म्हणजे पुढल्या दिवसात ते जमा करून घेतात. मग समजा एका दिवसाचे 15,000, 15 गुणिले 30, तर जवळजवळ 4,50,000 रुपये महिन्याचं इन्कम होतं एका आयडीमध्ये, एका प्लॅनमध्ये. बरोबर. वर्षाचे 54 लाख होतात. म्हणजे ह्या सिस्टीमनुसार जर आपण काम केलं, समजा मी होतो हे काही एका दिवशी येत नाही, मला बी पहिल्या दिवशी 500 आले, नंतर 1000 आली एका दिवसाची, मग ते वाढत गेले. मग आज माझं कसं बी मंथली किंवा आठवड्याचं इन्कम झालं 30-35-40,000 रुपये चालू झाले म्हणजे महिन्याला. मग सुरुवातीला मला बी महिन्याला कधी 10,000 आले, कधी 15 आले. बरोबर. आता समजा तुमच्याकडे वेळ नाही किंवा तुम्ही घर सोडून कुठे जाऊ शकत नाही, पण तुमच्या अशा काही मैत्रिणी असतात किंवा असे काही तुमचे रिलेटिव्ह असतात की त्यांना कामाची गरज आहे, आणि तो व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, लोकांच्या घरी जाऊ शकतो, प्रोडक्ट विकू शकतो, काय जाऊ शकतो, प्रोडक्ट चांगले भाऊ असं तसं लोकांना प्रमोट करू शकतो. पण त्यांनी तुमच्या सांगण्यावरून कामाला सुरुवात केली आणि काम केलं तरी बी तुम्हाला पैसे येणार. ही सिस्टीम आहे, ह्याच्यासाठी मी काम करतोय. म्हणजे जर आता उदाहरणार्थ मी आलो, तुम्हाला औषध दिलं, तुमचे पैसे घेतले, कंपनीला पाठवणार, तुम्ही कामाला सुरुवात करणार, आता आपला आयडी निघलाय, तुम्ही 4 मैत्रिणी सांगणार, मी इथं नसणार तरी तुम्ही ते मार्केटिंग करणार, तुम्हाला पैसे येणार, मला बी येणार. बरोबर. असा हे सुंदर म्हणजे बिझनेस. इथं समजा तुम्ही 2 मैत्रिणीला ए ला आणि बी ला जोडले, समजा हे तर तुमचा आयडिया. मग आता ह्यांना समजा एका मॅचिंग ह्यांना बी पैसे येतात ना तुमचे इतकंच. समजा इथं सी डी ई, आता समजा ह्यांना 500 आले आणि ह्यांना बी 500 आले, किंवा भवितव्यात ह्यांनी 10,000 कमवले समजा, हे 10,000 तुम्हाला येणारच. ह्यांनी कमवलेले तुम्हाला 10,000 येणारच. म्हणजे खालच्या लोकांनी 10,000 कमवले ना, तुम्हाला 10,000 येणारच. पण त्याचे एक्स्ट्रा 25% 2,500 रुपये तुमच्या अकाउंटवर कंपनी बाय हँड पाठवते. का, तर ही लोक तुमच्यामुळे आले. त्यांच्या एक्स्ट्रा 25% 10,000 त्यांनी कमवले, ते 10,000 बी येणार, आणि विथ 25%ने 2,500 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला येणार. या DRB लिमिट नाही, तुम्ही 100-200 किती बी लोक जोडू शकता. त्यांनी काम केलं, तुम्हाला त्यांच्या 25% एक्स्ट्रा येणार. समजा त्यांना 500 आले, तुम्हाला 725 येणार. यस, असा विषय. आणि सगळ्यात महत्वाचं आयडी पहिल्यांदा लावण्याचा फायदा जास्त करते. तुमच्यासोबत
जरी 50 लोक 100 लोक आले, त्यांनी जरी 1,000 रुपयाचं जरी काम केलं तर 100 लोकांचं होते 10 लाख रुपये. 10 लाख रुपये पण तुम्हाला आहे ना, त्या लोकांना 10 लाख रुपये आल्यामुळे तुम्हाला कंपनी त्यांच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये एक्स्ट्रा देते. जाऊन होते 25% एक्स्ट्रा इन्कम. का तर फक्त तुम्ही एक डिसिजन घेतले त्यांच्या अगोदर, त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला. आता पुढे जाऊन मग आता ते दोन झाले, सेल्स बोनस, डायरेक्ट रेफरल बोनस, 2 इन्कम झाले. आता हा तिसरा इन्कम अवॉर्ड आणि रिवॉर्ड. ही कंपनी आता समजा आपण कुठल्या कंपनीत कामाला असलो तर दिवाळीलाच आपल्याला बोनस देते, काही 10 दिवसाला 20 दिवसाला देत नाही, डायरेक्ट वर्षाला. पण आपली कंपनी अशी आहे, तुमच्या जसं जसं रँक पार होतील तसं बोनस देते. म्हणजे तिसरा इन्कम आहे आपला. आलेल्या भावात जरी आपण औषधी विकली तरी कंपनी आपल्याला 3 प्रकारे इन्कम देते, त्यातला हा तिसरा प्रकार. आता बघा, तुमचं काम चालू होतं, आज तुम्ही ID काढला, तुम्ही औषध घेतलं, तुमचं काम चालू होतं. मग कंपनीचे काही दिवस असतात, आता हे 45 दिवस आहेत. 45 दिवसात जर तुम्ही 10 प्रोडक्ट सेल केले असे तर कंपनी तुम्हाला 1 किट फ्री देते. समजा हे फक्त आपण कोणाला सांगतो, ज्यांना आपल्याला सोबत काम करायचं त्यांना हे पांढरा सांगतो. दुसरं कोणाला ज्यांना काही औषधाची गरज नाही, त्यांना कशाला काय सांगत नाही, काय नाही. औषध द्यायचं, त्यांच्याकडून रिटेल प्रॉफिट बी घ्यायचं, सगळंच घ्यायचं, विषय कट. मग 10 औषधं म्हणजे आपण देताना ह्यांना चांगला आयडिया देणार आहे. म्हणजे विषय असा आहे की लेबर चालवायचंच नाही. तुम्हाला मी जसं सांगितलं, फक्त एकाच औषधावर तुम्हाला पैसे काढायचे. कारण का ऑलरेडी माझं काम झालंय. म्हणजे आयडिया करायचा फायदा करण्यापेक्षा आपल्या लोकांचा आपण फायदा करू. म्हणजे 2 प्रोडक्ट विकायचे 500 कमवायचे, तसं करायचंच नाही तुम्हाला. तुम्ही फक्त एकच बॉक्स विकायचा आणि लगेच 500 कुठं आज सिस्टम लावणार आहे मी तुमची. मग 10 दिवसात 45 दिवसात 10 प्रोडक्ट विकले की एक किट कंपनी तुम्हाला फ्री भेटणार. त्यामुळे आम्ही आणून देणार तुम्हाला. मग नंतर स्टू स्टारला हे 10 लोक आणि परत एक्स्ट्रा आपल्याला 25 लोक करायचे. ते किती दिवसात करायचे? 60 दिवसात. मग 10 लोकांच्या माध्यमातून 2 जरी प्रोडक्ट विकले, किती झाले? 20 झाले. मग 60 दिवसात तुम्ही 5 प्रोडक्ट विकू शकता ना. 60 दिवसात 2 महिन्यात फक्त 5च विकायचे, तरी बी तुमचं 35 प्रोडक्ट होतात. मग तुम्हाला 5,000 रुपये कॅश कंपनी अकाउंटवर पाठवते आणि 2 किट पाठवते. पण बाकीचा फायदा बी भेटतो. म्हणजे ते मॅचिंगचे बी पैसे येतात, सगळे पैसे येतात, विथ तिसरा इन्कम बी येतो. मग पुढे जाऊन रँक वाढत चालते एक्झिक्युटिव्ह. मग 85 फेअर करावं लागतात. म्हणजे हे पहिले 35 आणि नंतर 50 करायचे 60 दिवसात. मग त्यावेळी 10,000 आणि 2 किट भेटतात. परत पुढे जाऊन शीडवर रँक आहे 185 करायच्यात. म्हणजे हे 85 अजून तुम्हाला 100 करायचे एक्स्ट्रा. म्हणजे ते 90 दिवसात करायचे, तिथे 20,000 रुपये भेटतात आणि 4 किट भेटतात. आणि हे पडलं लेवल इथं 400. इथं माझं काम चाललंय सध्या, तुम्हाला सांगतो. म्हणजे जे आहे ते प्रामाणिकपणे. आता मला कंपनी 60,000 रुपये कॅश आणि 8 किट देते. वेगळाच हे बक्षीस वेगळं, बक्षीस वेगळीच. माझं 3 ID काम चाललंय. आपल्याला 3 ID काढायचा चान्स आहे. म्हणजे तुम्ही म्हणता 60,000 आताशी बक्षीस भेटते आणि 8-9 लाख कसे आहे. मिशनचा बी ID, माझा पोराचा बी ID. म्हणजे ही माझी रँकवर काम करतो मी. इकडे जिकडे जास्त फायदा असेल तिकडे आयडी ती औषधं मारायची, असा विषय. मग नंतर आपला हे सगळ्याचा जर हिशोब केला तर शेवटपर्यंत नुसतं आपल्याला ना 15व्या रँकला 15 करोड रुपये नुसतं हे येतो DRP, पैसे येतात. आणि सगळा जर विचार केला तर 100 कोटीचा हा प्लॅन एका ID. असं एका पिनवर 3 ID तयार करता येतात. एका माणसाची 3 ID काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक औषध, आता माझी सध्या असं होतं कंडिशन, समजा मी आलेल्या भावात, तुम्ही नाही देणार मला, आलेल्या भावात कंपनीचं औषध मी 5,000 खरेदी केलं आणि समोरच्या व्यक्तीला ऐकलं, माझी ती रँक झाली तरी मला कंपनी 1,000 पाठवते. ते तुम्हाला मी पाठवणार, पण त्याला वेळ आहे. तुमचे खाली लोक आले पाहिजे, तेवढं तुमचं म्हणजे खप झाला पाहिजे, पावर वाढली पाहिजे, पावर वाढली पाहिजे. आता सरांनी सेलिंग केली तर 2,000 रुपये निघतात. म्हणजे असा विषय मोठा पुढे गेल्यानंतर ते तुमच्या की बी होणार. त्यात काय आपण कस्टमरचा तोटा करत नाही, काहीच नाही, काही नाही. ते सगळी कंपनी आपल्याला पाठवते पैसे. असा मोठा प्लॅन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं नॉमिनी फॅसिलिटी. आपल्याला नॉमिनी फॅसिलिटी सांगा. वारसदार पद्धत आपल्या पाठीमागे आपल्याला. समजा आता आपण दाजींच्या नावावर आपण ID काढला, हो म्हणून नाही, मग काही कमीच्यात झालं तर त्यांचं काम कोण करणार? तुमचा इन्कम सोर्स बंद होणार. माणूस मेहनत गेल्यावर कंपनी काय करते,
वारसदार तुम्हाला लावायचं असतं. समजा दाजींच्या नाव असलं किंवा तुमचा आयडी काढला तर मुलाला किंवा दाजींना वारसदार असतं. जो पुढे होऊन काम करणार त्याचा आपण आयडी काढतो. मग आयडी काढल्यानंतर दोघांपैकी एक कोणाला तरी वारसदार लावतो. जर भविष्यात होऊ नये काय कमी जास्त घटना घडली तर बाय हँड तो आयडी त्या माणसाच्या खालच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर होतात. येणारा पैसा बंद होत नाही. उद्या मला काय कमी जास्त झालं तर मला मिसेसचा मी आयडी नंबर दिला नाही, तिला हाही एवढे माझे जे येतात ना पैसे ते येणारच. बरोबर आहे. त्यात कुणीच हस्तक्षेप घेऊ शकत नाही जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत. आणि जी मार्केटमध्ये कंपनी 10 वर्ष टिकते ती इथून पुढे 100% टिकणार. कारण का ते प्रॉफिटमध्ये आहे. प्रॉफिटमध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिझल्ट Result. रिझल्ट चांगला म्हणल्यानंतर तिथं बंद थोडंच होणार आहे का? तुम्हाला आता ह्याच्यात बंद काही करण्याची शंका वाटली फॅशन का थोडीच कुठे आहे काय? का? बरोबर. प्लॅन मध्ये बाबा हे असं नव्हतं पाहिजे, असं की मला हे समजलं नाही. समजलं ना. आता आपण कामाला सुरुवात. आणि सगळ्यात महत्वाचं रिपीट, ही टीम वर्कची ताकद आहे. सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही शेती काम करताय साहेब, फिटरचं काम करताय शेती बघून, हे एकटे करतात, पण आपण इथं टीमने काम करतोय. ज्यावेळेस टीमने काम केलं जाईल, बजाजचं ह्याचं उदाहरण द्या ना. 1,000 बजाज कंपनी झालं, टाटा कंपनी झालं, त्यात समजा हजारो लोक काम करतात. बजाजचा विषय असा आहे, आता तिथं समजा बजाजचा मालक श्रीमंत आहे का वर्कर श्रीमंत आहे, म्हणजे काम करणारे श्रीमंत का मालक श्रीमंत असतो, कंपनी मालक श्रीमंत असतो का? तर कारण का त्यांनी काय केलं, मॅनेजमेंट केलं की ही जे 1000 लोक आहेत त्यांचं जे 8 तासाचं मॅनेजमेंट केलं, 1000 लोकांचा 8000 तास झालं. बरोबर, दिवसाचा वेळ विकत घेतला त्यांनी तेवढे पैसे देऊन. आपण बी त्याच सिस्टीम बरोबर काम करतोय. आपण जर उद्या बघतोय नेटवर्क आपलं मोठं झालं, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला औषध दिलं, तुमच्या माध्यमातून 10 लोकांनी औषध घेतलं, त्यांना अनुभव आला, ते लोकांना सांगितलं, तुम्ही घरी बसले तरी बी पैसे तुम्हाला येणार. ही कंपनी बरोबर. म्हणजे लोक कामात कष्ट करून श्रीमंत होत नाही. तिथून वर गाळ्यापासून जे लोक माइंडला पैसे लावतात, तुम्ही बघताय मीटिंग ट्रेनिंग वगैरे, या ठिकाणी ट्रेनिंग मिटिंगचे 5,000-10,000 रुपये फी असते. तेवढे पैसे लावून आम्ही तिथे जातो, ती ट्रेनिंग घेतो. कामात कष्ट करून माणूस लय मोठा होऊ शकत नाही, पण माणूस जर तिथून वर गळ्यापासून वर जर पैसे लावले तर 100% सक्सेस आहे. बरोबर ना. मास्टर माइंड. आपल्याला काबाड कष्ट करायचं नाही आणि एकट्याने काम करायचं नाही, लोकांची लोक वाढत जाणार आहेत. हे प्रोडक्ट फक्त माध्यम आहे. आपण प्रोडक्ट विकायला नाही आलो, आपण लोकांच्या जीवनात बदल करून आपल्याला बी 2 रुपये भेटणार, लोकांना बी 2 रुपये भेटणार. शिवाय नीट झालं माणूस दुवा देतेच. आज मी तुम्हाला त्रास होते, मला फरक पडला, दुवा भेटतीच ना. म्हणजे पैसे बी आणि दुवा बी दोन्ही गोष्टी आहेत साध्य होत्या.